पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा रोज पत्रिका देणार. नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कृष्ण अपार्टमेंट सेक्टर जुने 50 सीवूड नवी मुंबई या ठिकाणी आज आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ सुनीता तानाजी देशमुख या वहिनींना भेटणार आहोत. आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे बघा कशी हिरवळ दिसते आहे. तर नवी मुंबईत डाव्या बाजूला उंच उंच इमारती आणि त्यांनी सारं काही व्यापून टाकलेलं आहे. एकीकडे इमारत, दुसरीकडे हिरवगार असं सगळं वातावरण आणि त्याच्या पलीकडेच समुद्र, म्हणूनच सीवूड हा परिसर. तेव्हा या सीवूडमधल्या देशमुख कुटुंबाला भेटून आजच्या भागामध्ये काय काय घडणार बघूया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पा. पहाटेच्या वेळी उमलते कळी अधिकरावांचं नाव घेते. होम मिनिस्टरच्या वेळी पैठणी घेऊन जाणार मी माझ्याच घरी. समुद्राला आली भरती माझं पैठणीवर माझं नाव वरती. नमस्कार. 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 आधी ही लक्ष्मी तुमच्याकडे येऊ द्या. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. असू द्या असू द्या. बाय बाय. क्या उखाणा. कृष्णेच्या काठी मोठा घाट, घाटावरती सोन्याच्या पाटावरती पिवळ्या केळी. आणि तानाजीरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. अरे वा. तुमचं गाव कुठलं. कराडमध्ये म्हणजे सातारा जिल्हा कराडमध्ये ढेबेवाडी जवळ भोसगाव. हो का. मग तिकडनं कृष्णा नदी वाहते. माझ्या माहेरी कृष्णा नदी आहे. माहेरी कृष्णा नदी आहे. माहेर कुठलं. नरसिंहपूर. नरसिंह. अरे नरसिंहाचं मंदिर आहे. किती छान. हो की नाही. कुठे गेलं माहेर. सगळं तिथेच गेलं. हो माहेर गावीच गेलं. गावी गेलं. केवढं घर होतं. छोटं घर होतं आमचं आई वडिलांचं. छोटंसं घर होतं. आणि किती जण राहायचात तुम्ही. आम्ही माझी भावंड 4, आई वडील आजोबा आजी, आम्ही एवढे राहतो सर्व. हो बर. आता ओळख करून द्या आधी सगळ्यांची, मग मला गप्पा मारायच्या आहेत. हे माझे मिस्टर आहेत. नमस्कार. हा माझा मोठा मुलगा. नमस्कार. हा माझा छोटा मुलगा. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. भावाचा मुलगा. बर. भाऊजाई, भाऊ आणि या सर्व माझ्या मैत्रिणी. नमस्कार. सगळ्या मैत्रिणी नमस्कार. बरं मग तुम्ही शाळा कुठे होती तुमची. गावीच म्हणजे आमच्या गावापासून एक 4 किलोमीटर अंतरावरती आमचं हायस्कूल होतं. गावामध्ये मराठी शाळा होती आणि तिथून हायस्कूल पुढे आणि तिथून 5 किलोमीटर अंतरावरती कॉलेज. पण मी 10वी पर्यंत शिकल्यानंतर माझं लग्न झालं. लगेच. हो. काय हो काय. 10वी झाल्यानंतर माझं लगेच लग्न. तुमचं बालपण कुठलं. मी भोसगाव. हां माझेच गाव भोसगाव. चला या गप्पा आपण अजूनही मारणार आहोत पण घरात जाऊ. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. मग तुमचं बालपण गावीच गेलं. गावी. हो. मग इकडे कधी आलात. लग्नानंतर 3 वर्षानंतर. लग्नानंतर 3 वर्षानंतर. मग तुम्हाला लहानपणापासून कुत्रा किंवा अशी आवड का हो गावी. खरं तर नव्हती मला अजिबात आवड. हां मग माझ्या छोट्या मुलाला फार त्याची आवड होती. हां. आणि छोट्या मुलाच्या हौसेसाठी घेतलं पण तो माझा जास्त लाडका झाला मुलापेक्षा. काय सांगता. हो होय. बरं पण मिस्टर कुठले तुमचे. ते पण गावचेच आहेत. त्यांना बोलवा. या. तुमचं बालपण सगळं गावीच गेलं. माझ्याच गावी. मग कसं जमलं कसं दोघांचं. इथे आत्ते मामा म्हणजे ह्याची आत्या आमच्या गावामध्ये दिलेली. मग त्यामुळं त्यांनी माझं स्थळ सुचवलं. बरं त्या मगाशी म्हणाले की लग्न लगेच झालं म्हणून. लगेच नाही. 10वी झाल्याबरोबर लग्न झालं बोलल्या ना. झाल्यानंतर कसं काय. आता माझ्या वडिलांनी ठरवलं लवकर काय करणार. काय करता तुम्ही. मी अण्णासाहेब पाटील म्हातारी कामगार सहकारी पतपेढीमध्ये कॅशियर म्हणून नोकरी करता. नोकरी करतो. आणि आपण काय करता. मी हाऊसवाईफ आणि समाजकार्य. अरे वा छान. म्हणजे दोघांनाही आवड आहे का. हो ना. गावी जाता की नाही कधी. हो खूप वेळा जाणं होतं आमचं. कुठे.
गावी म्हणजे दोन्हीकडे पण माहेरी सासरी दोन्ही बाजूला जाता तुम्ही? हो. आणि तुम्ही? मी पण जातो. त्यांचा स्वभाव कसा आहे? शांत आहे, थोडा स्लो आहे एकदम. हो. आणि तुम्ही काय फास्ट आहात? मला लवकर लवकर भुरकायचं सगळी सवय. लवकर लवकर. आपण बघितलं खाली मी आलो त्या क्षणी ज्या काही गप्पा सुरू झाल्या त्या गप्पा आतापर्यंत खरं तर खूप वाढल्या असत्या, पण ज्या क्षणी आम्ही घरात येऊन बसलो दोघेही बघा कसे गंभीर झाले. काय लग्नाची तारीख? 22/5/91. 22/5/91. 1991. 1991. बरं बरं. वय किती वर्ष झाली? हे 24वं वर्ष चालू आहे. 24वं वर्ष. मग पुढच्या वर्षी काय सेलिब्रेशन ठरवलंय? आता अजून ठरवलेलं नाहीये. मुलांनी वगैरे काय ठरवायचं बघूया. कुठे आहेत मुलं? ते आहेत दोघं. काय तुमचं काय म्हणणं आई बाबांबद्दल? काय म्हणजे पहिल्यापासूनच समाजकारणात तिला आवड होती. तिचं शिक्षण म्हणजे झालं नव्हतं आधी, तिने मागून शिक्षण केलं. तिला समाजकारणात इंटरेस्ट होता म्हणून तिने मागून परत शिक्षण केलं, परत समाजकारणात गेली, लोकांच्या समस्या वगैरे सोडवल्या. सगळ्यात जास्त मला मदत केली अभ्यासामध्ये. डिप्लोमा पास केला. म्हणजे अभ्यासाला परीक्षेला त्या जायच्या? त्याची इच्छा नव्हती, पण त्याला पुढे जायचं म्हणून कसं तर करून डिप्लोमा पूर्ण केला. त्याची इच्छा नसताना. पण लग्नानंतर लगेच नाही आला तुम्ही मुंबईत? नाही, 3 वर्ष गावी होते, कारण यांना नवीनच जॉब लागलेला होता. आमची राहण्याची सोय नव्हती. मग रूम भेटलेला होता, तो तयार होईपर्यंत मग मी गावी सासू सासऱ्यांच्या बरोबर राहिलेले. 3 वर्ष? 3 वर्ष. मग काय वाट बघत बसायचा? हा, आता काय दुसरा काही इलाज पर्याय पण नव्हता ना त्यावेळेस. तुम्ही इकडे? ते इकडे होते. मुंबईला होता. आणि मग तुम्ही तिकडे गेला. पण लग्नानंतर जेव्हा तुम्ही मुंबईत आलात मग यांना घेऊन आलात तेव्हाची परिस्थिती कशी होती तुमची? तशी जेमतेमच होती. 1 BHK रूम होता. वन रूम किचन होतं. कुठे? कोपरखेरणे. आणि तिथून मग नंतर 6 वर्ष तिकडे राहिलो. 6 वर्षानंतर इथे 1 BHK घेतला. त्याच्यात 12 वर्ष राहिलो, 12-13 वर्ष. बरं. त्याच्यानंतर आता 4 वर्ष झाले हा रूम घेतला. 2 BHK. आता एकदम छान मस्त व्यवस्थित आहे. याच्यामुळे काय पायगुण आहेत असं म्हणतात की पायगुण वगैरे आहे? तशी माझी लक्ष्मीच आहे. ती लक्ष्मी आहे. काय सांगता? हो बापरे, लक्ष्मीच म्हणाले तुम्हाला. पण रागावतात का हो कधी? कधी कधी कडक लक्ष्मी म्हणतात. आमच्या वहिनी कधी लक्ष्मी असतात तर कधी कडक लक्ष्मी. आता या खेळामध्ये आपण वजन, म्हणजे मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करायचं आहे. आणि त्यासाठी वजन आहे ते सांगतो, पण मग त्यावेळेला मोबाईल नव्हते ना, हे जेव्हा मुंबईत होते आणि तुम्ही तिकडे होता, मग कॉन्टॅक्ट कसं व्हायचं? कॉन्टॅक्ट म्हणजे फक्त हे ना, आमच्या सासरची खूप लोक मुंबईला इकडे, कारण तो कसं कोकणस्थ भाग असल्यामुळे बरेच लोक इकडे मुंबईला असायचे. मग कुणी ना कुणी तर आठवड्याने 15 दिवसांनी येत असायचं. मग त्यांच्याकडे चिठ्ठी वगैरे काय द्यायचं असेल तर त्यांच्याकडेच पाठवायचे. मोबाईल वगैरे पत्र पाठवायचे. हेच कॉन्टॅक्ट. आणि तुम्ही तिकडनं? मी पत्र पाठवायची कधीतरी. मिळायचं का? कधी पत्र हरवलं किंवा दुसऱ्याच्या हाताला लागलं असं नाही झालं? नाही, ते पत्र म्हणजे असं लोकांच्या जवळ पाठवायची, कारण त्यांचं राहण्याचं पण त्यावेळेस फार अवघड होतं ठिकाणं, आणि त्यामुळे कुणाच्या जवळ गाववाल्यांच्याकडेच पाठवायचं ना पत्र. काय खूप स्ट्रगल केला? हो, खूप केला स्ट्रगल आम्ही. हो हो, खूप केला. खूप बिकट होती परिस्थिती. बिकट म्हणजे एकदम बेताची, असं काही नाहीये. खास नव्हतीच म्हणायला हरकत नाही. काहीच नव्हतं म्हणजे आमच्याकडे. फक्त एक छोटं घर मिळालेलं, तिथनं आम्ही सगळी सुरुवात. असं कधी व्हायचं का की महिना अखेर आल्यानंतर पैसेच संपले? अजून पण होतं ना. ते तर नेहमीच आहे, असं काही नाहीये. कधी ना कधी अशी चणचण भासत असते. पण एकमेकाला साथ देत पुढे जायचं, याला तर संसार म्हणतात. आता वजन आपण बघणार आहोत. वहिनी गोळा करतात का? वेळ 2 मिनिटाची आणि वजन 428 ग्रॅम. हा, चला वेळ सुरू झाली. बघू किती जास्त वस्तू घेऊन येणार. किती सांगितलं? मामी 428 ग्रॅम. सुनीता इकडे बसा, इथे बसा. हा मॅडम वरती बसा.
28 पाहिजे. 1 मिनिट पूर्ण झालं. काहीतरी कमी कर. नाही कॉइन टाक. मोकळं कर, भरणी मोकळी कर थोडीशी. नाही असं नाही करत. तसं नाही करता येणार, अख्खी बरणी काढावी लागेल. हा कॉइन टाक आता, कॉइन टाक. वाढवत राहा. हळू मामी. झालं. अभिनंदन. 428 ग्रॅम. आणि आता बघू किती वस्तू आणल्यात. सगळी नाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 9 दुणे 18. 1800 रुपयाचे बक्षीस मिळालं. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. तुम्ही फार कमी बोलता, याचं काय म्हणजे कारण काय? तसं काय कारण नाही. नाही का, हे कमी नाही का बोलत? ज्यावेळेस बोलायला पाहिजे त्यावेळेस बोलत नाही, नको त्यावेळेस जास्त बोलतात. का तुमचं काय म्हणणं आहे? हे जास्त बोलतात का कमी बोलतात? हो सांगा, तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? चान्सच नाही मिळत त्यांना बोलायचं. नाही चान्स मिळत नाही का मध्ये गॅपच देत नाही बोलण्यासाठी? काय असं का करता? ते बोलायला खूप उशीर करतात ना, मग मला सगळं बोलून जावं लागतं. सांगा तुमचं काय म्हणणं आहे हो? यांच्याबद्दल काय सांगा? कसा आहे स्वभाव? तिची एकदा सुरुवात झाली ना मग गप्पच बसावं लागतं असं. म्हणजे ते एकच वाक्य बोलतात पण ते महत्वाचं बोलतात. आई, या तुमच्या सासूबाई. आई माझ्या. आई तुमच्या. काय जावयाबद्दल काय सांगाल? कसं आहे जावई? चांगले आहे त्यांचं, मग चांगलं आहे मुलीविषयी. हा, जावई चांगले आहेत. मुलीपेक्षा जावई चांगले. हो म्हणताय तो. हा, मग काय करायचं. तुमच्या सासरचं कोण आलंय? माझ्या सासरचं कोण नाहीये, सासू सासरे नाही आहेत ना, आणि जाऊ ते गावीच आहेत ना. एक गाऊ इथे आहे जाऊबाई, त्यांना सांगितलेलं पण दीर गावी गेल्यामुळे त्या नाही. त्या नाही येता नाही. काही हरकत नाही, सगळ्यांची आठवण काढली हे. हो, सगळ्यांची आठवण येते. मुलांचं काय म्हणणं आई बाबांबद्दल आता मला ऐकायचंय, बघूया. समजूतदार आहे मम्मी खूप. मम्मी म्हणजे पप्पा नाही आहेत? पप्पा पण आहे पण मम्मी कोटा पूर्ण करते, समजूतदार. हो, दोघे चांगले आहेत. चांगले आहेत. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? चला, शेजाऱ्या किंवा मैत्री, शेजार पाजार, मैत्रिणी. मैत्रिणींचं तिला समाजकार्याची खूप आवड आहे. हो, ते कळलं आम्हाला. तिने नाही कसं आहे माहितीये का, तिने 2.5 रुपयाच्या साबणापासून आमचा हळदी कुंकू सुरू केला महिला मंडळाचा. अरे वा, हो. छान छान छान. म्हणजे स्वतः स्वखर्चातून करतात. स्वखर्चातून. आवड आहे. हो, खूप आवड आहे तिला. तुम्ही काय सांगाल? ती जेवढी पुढारलेली समाज करते तेवढीच ती एक चांगली स्त्री आहे. ॲज अ पर्सन ती खूप चांगली आहे, प्रेमळ आहे, हळवी आहे, सगळे गुण आहेत तिचे. माझी बेस्ट फ्रेंड म्हणून मला डाऊट आला बेस्ट फ्रेंड ठरवलं असेल ना माझ्याबद्दल चांगलं बोला. तुम्ही जरा काल का सांगितलं आज तुमच्याबद्दल चांगलं बोला म्हणून? मी अजिबात नाही सांगितलं, ती नेहमीच माझ्याबद्दल असं बोलत. हो का? बाय. आता दोघे अभिनय करणार आणि हा अभिनय तुम्हाला ओळखायचा आहे. हा, बघूया किती बक्षिसं तुम्ही मिळवून देता. चित्रपट, मराठी चित्रपट. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. नवरा नको. 45 सेकंद आहे ना? अक्षर किती? 2 3 अक्षरांचा पिक्चर मराठी. नवरा माझा. कपडे. पेरते शेती. खेळ मांडला. हा खेळ सावल्यांचा. नवरा बिनकामाचा नवरा. अभिनंदन. कसं केलं? अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आता चित्रपटातलं गाणं किंवा गाणं. हो, पाहूया. किती अक्षर आहेत? गाणं. बलवान, सुंदर, जोरदार आहे जा अभिनय. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनय. आणि आता म्हण ओळखायची. या म्हण सगळ्यांनी. आयत्या बिळात नागोबा.
नाग साप रस्ता वेळ सुरू झाल्या 20 सेकंद झाली आहेत तुम्ही पण करा गाडी वाट वाट रस्ता वीर नदी वीर सरपट सर सर सरपट सर 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 पटपट सारे सारे गम 40 सेकंद 7 6 5 साप साप 4 3 2 1 वेळ संपली सरड्याची धाव कुंपडा सांगते एवढं कुंपण म्हणून सरडावरती चढतो इकडनं सरळा चढतो आणि आता एक चिठ्ठी पटकन काढा लवकर द्या थांबा अजून एक काढा 2 काढता ही दे ही लकी आहे नाव आहे वैशाली सकपाळ नाव सांगा वैशाली दीपक सकपाळ कुठे राहता सेक्टर 48 सेक्टर 48 ला कोण असतं घरी घरी मी मिस्टर आणि 2 मुली आता मिस्टर कुठे आहेत ऑफिसला आता कसं काय व्हायचं ते बरं आणि माहेर कुठलं सावंतवाडीला कुठे माडखोल मध्ये बरं मग मला सांगा हे मैत्रिणीने मुद्दाम तुमची चिठ्ठी काढली ना नाही पण तुम्ही मगाशी जे काही ओळख करून देताना सांगितलं नाही खरंच हा निवड योगायोग आहे पण तुमची इच्छा होती नाही असं काही तयारी नव्हती केली होती खरंच वाटलं नाही पण चला मनात इच्छा खूप होती आणि यापूर्वी सुद्धा अनेकदा त्यांनी प्रयत्न केला होता हो ना हो एकदा मी फोन केला होता पण माझं मला तुमच्याकडून फोनही आला होता पण माझं तेव्हा एज 35च्या वरती होतं म्हणून म्हणजे आता मला एक सांगा 35च्या वरचा वयोगट सुरू केला ते बरं झालं का चुकलंय हो नाही बरं झालं खरंच बरं झालं खूप चांगलं झालं हो बऱ्याच जणी खुश झाल्या आहेत त्याच्यामुळे सुरुवात करूया आजच्या खेळाला आणि तुम्हाला देतो शुभेच्छा आम्ही टाळ्या वाजवू काळजी घ्या थँक्यू या टेबलवर सोनेरी रंगाचं कडं टाकायचं आणि ते कडं टाकल्यानंतर त्या टेबलवर ते थांबलं पाहिजे दोघींना 10-10 संधी दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे पैठणी तुमच्यापासून सुरुवात एक तुम्ही टाकायची नंतर एक तुम्ही टाकायची थांबा 1 1 चला काय प्रेम आहे दोघींचं बघितलं समान प्रेम आहे सांगा 2 1 ओ 2 1 3 1 3 2 4 2 4 3 4 3 4 4 सामना बरोबरीत आहे 5 4 5 5 6 6 5 7 5 7 6 8 6 8 7 अभिनंदन झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी अभिनंदन ही भेटवस्तू द्यायची मिस्टरांना अभिनंदन आजच्या भागात उपविजेत्या ठरल्या देशमुख वहिनी त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं अभिनंदन खूप वर्षापूर्वी आलेला फोन आणि वयाची अट त्यामुळे तेव्हा संधी हुकली होती पण आज शेवटच्या क्षणी चिठ्ठीतून नाव आलं आणि मग त्या संधीचा अचूक खेळामध्ये फायदा उठवता आला आणि नकळत मनी गाठलेलं ते स्वप्न पूर्ण झालं आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सकपाळ वहिनी त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी
अभिनंदन. कृष्णा अपार्टमेंट सेक्टर 50 जुनं असं म्हणतात का? सीवूड या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.